मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। शंकराला श्रावणातल्या सोमवारी वाहावयाची धान्याची मूठ म्हणजे शिवामूठ होय। शिवामूठ वाहताना भगवान शंकरांची गंध फूल बेलाची पाने वाहून पूजा करतात। शिवामूठीचे प्रत्येक सोमवारचे धान्य निराळे असते। पहिल्या सोमवारी तांदूळ वाहतात, दुसऱ्या सोमवारी तीळ वाहतात, तिसऱ्या सोमवारी मूग वाहतात, चौथ्या सोमवारी जव वाहतात, पाचवा सोमवार आला तर त्या दिवशी सातूची मूठ वाहतात। तर अशी शिवामूठ श्रावणाच्या 5ही सोमवारामध्ये भगवान शंकरांना अर्पण केली जाते। तर ही शिवामूठ का अर्पण केली जाते याची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार। आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या, 3 आवडत्या होत्या व 1 नावडती होती। आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाल करी। नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडे भरडे, राहायला गुराचे बेड दिलं, गुराख्याचं काम दिलं। पुढे श्रावण मास आला, पहिला सोमवार आला। ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो, यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून तुमच्याबरोबर येते। त्यांच्याबरोबर ती देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायांनो वसा वसता? आम्ही शिवमुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ द्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलांची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा नणंद जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपवास नाही निभावला तर दूध प्यावे, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या जव आणि 5वा आला तर सातू शिवामूठ म्हणून व्हावी। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला हे सर्व साहित्य घरातून आणायला सांगितलं। त्या दिवशी हिने मनोभावी पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावांना नंदांनी मुष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं, शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढे रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा नणंद जावा, भ्रतरा नावडती आहे ती आवडती कर देवा, असं म्हणून तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जवाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटेकोटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचे सामान घेतले, देवाला जाऊ लागली। घरची माणसे मागं चालली, नावडते तुझा देव दाखव असं म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। यांना काटेकुटे पुष्कळ लागले, नावडतीची दया आली। आजपर्यंत राणावनात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं। स्वयंभू महादेवांची पिंड झाली, सगळ्यांनी देवांचे दर्शन घेतले।
तसेच नावडती पूजा करू लागली, गंध फुले वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा असे म्हणून सर्व प्रार्थना म्हणून तिने ती शिवामूठ शिवांना वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने तिला ल्यायला दिले. तेव्हा त्यांनी सुनेला विचारले, हे असे कसे झाले? माझा गरिबाचा हाच देव आहे अशी ती म्हणाली. मी देवांची प्रार्थना केली, त्यांनी तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसं तिला शंकर प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हांना हो ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरावर आलेले एखादे संकट जाण्यासाठी, तसेच घरामधील पतीची व्यसनाधीनता कमी होण्यासाठी, आजारपण कमी होण्यासाठी अशी कोणतीही मनातील एखादी इच्छा घेऊन तुम्ही शिवांना या श्रावण मासामध्ये शिवामूठ अर्पण करू शकता. तर ही अशी श्रावण मासामध्ये करावयाची खास आणि विशेष सेवा आहे. ही शास्त्रामध्ये उल्लेखित अशी कहाणी आहे. ज्याप्रमाणे राणीला भगवान शंकरांच्या कृपेने शिवामूठ अर्पण केल्याने सर्व काही प्राप्त झाले, त्याचप्रमाणे आपल्यालाही होऊन आपल्याही घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. तर अवश्य या श्रावण मासामध्ये शिवांना शिवामूठ वाहा व भगवान भोलेनाथांची जितकी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी करा. तर अशी ही श्रावण विशेष सेवेची माहिती तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. म्हणूनच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.